2 वाटी गव्हाचं पीठ गाळून त्यात चवीनुसार मीठ टाकायचं, स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकायची, तुम्ही चिरून सुद्धा टाकू शकतात आणि आवडीनुसार मसाले टाकायचे। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 छोटे चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, धनेपूड, 2 मोठे चमचे तेल टाकले। इथे तुम्ही दही सुद्धा टाकू शकतात। त्याचबरोबर लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट आणि थोडे तीळ टाकलेले आहेत। याला व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आणि 20 मिनिटांसाठी झाकून, जास्त नरम किंवा जास्त कडक सुद्धा नको। आता पराठे किंवा थालीपीठ एकाच वेळेस व्यवस्थित पीठ लावून मळून घ्यायचे आणि एकावर एक ठेवून द्यायचे, हे अजिबात चिपकत नाही। त्यानंतर तवा हा गरम करायचा आणि हाय फ्लेमवरच शेकून घ्यायचे। आधी दोन्ही बाजूला शेकून घ्यायचं आणि मगच याला तेल लावायचं आणि मग परत काही सेकंदासाठी दोन्ही बाजूला तेल लावल्यावरती याच पद्धतीने बाकीचे सगळे पराठे शेकून घ्यायचे। तुम्ही बघू शकतात अगदी नरम मऊसूत होतात आणि बराच वेळ हे थालीपीठ किंवा पराठे नरम राहतात, त्यामुळे तुम्ही याला प्रवासात सुद्धा नेऊ शकता।